आपला टॉपिक चालू आहे की सुप्रीम कोर्ट ज्युडिशियरी, बरोबर, न्याय व्यवस्था. मी आज असं शिकवतो की तुम्ही ते कधी विसरणार. न्याय व्यवस्था ज्युडिशियरी तुला सांगतोय की आज जे मी शिकवणार आहे ते तुम्ही कधी विसरणारच नाही, बरोबर. कधीच नाही, म्हणजे एक्झाम असो की एक्झामच्या नंतरही असो तुम्ही कधीच विसरणार, ठीक आहे. कधीच विसरणार न्याय व्यवस्था. मग मी तुम्हाला शिकवलं की देशामध्ये न्याय व्यवस्था का पाहिजे, देशामध्ये न्याय व्यवस्था काय पाहिजे, तुमच्या देशामध्ये न्याय व्यवस्था का असायला पाहिजे, बरोबर. यासाठी मी तुम्हाला ना थोडं अजून हिस्ट्रीमध्ये घेऊन जातो. हिस्ट्रीमध्ये काय घेऊन जातो. पहिला मुद्दा की मी तुम्हाला काही दिवस अगोदर शिकवलं, देअर इज लॉ. आठवतं का, लिबर्टी आणि लॉ. लिबर्टी आणि लॉचं रिलेशन शिकवलं, आठवतं का, सांगा बरं मला. आज एक माझा पहिला की दुसरा हे होता, लेक्चर होता. लिबर्टी, स्वातंत्र्य आणि कायद्यामध्ये समानता शिकवली होती की या दोघांचं रिलेशन कसं असतं हे शिकवतो. आठवतं का, सांगा मला. तुम्हाला मी शिकवलं विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्य आणि कायदा यामध्ये रिलेशन काय, आठवतं का. व्हेरी गुड, अगदी बरोबर, ते तुम्हाला पॉईंट आठवला असतो. व्हेरी गुड, चालेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही देण्याचं काम म्हणजे स्वातंत्र्य देण्याचं काम, लिबर्टी देण्याचं काम कोणाचं आहे, न्याय व्यवस्था. पहिला मुद्दा क्लिअर करायचा. आणि लॉ योग्य आहे की अयोग्य आहे, वैधता चेक करणं म्हणजे व्हॅलिडिटी चेक करणं, हे सुद्धा काम कोणाचं आहे, तुमच्या देशामध्ये न्याय व्यवस्था. तुम्ही विचार करा, तुमच्या देशामध्ये न्याय व्यवस्था किती इम्पॉर्टंट आहे. स्वातंत्र्य देण्याचं सुद्धा काम न्याय व्यवस्था करते. आणि विद्यार्थी मित्रांनो, कायदा लोकांच्या विरुद्ध आहे की लोकांच्या फेवरमध्ये आहे, म्हणजे अयोग्य आहे की योग्य आहे, हे बघण्याचं काम सुद्धा कोणाचं विद्यार्थी मित्रांनो, कोणाचं आहे, आपल्या देशाच्या न्याय व्यवस्थेचा. बघा, म्हणजे तुमच्या देशातली न्याय व्यवस्था किती जबरदस्त आहे, बरोबर. मग सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो आपल्या समोर येतो की हा जो आहे, हे जे सुप्रीम कोर्ट आहे किंवा हे न्याय व्यवस्था आहे, आपल्या देशातून कुठून घेतलं, कोणत्या देशाकडून घेतलं आपण, बरोबर. कोणत्या देशाकडून घेतलं आपण, माहिती आपल्याला, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी म्हणजे न्याय व्यवस्था स्वातंत्र्य कुठून घेतलं, युएसए. पण आपल्याला हे सुद्धा माहित आहे की 1935च्या ऍक्ट मधून सुद्धा घेतलं, बरं. 1935च्या ऍक्ट मधून सुद्धा घेतलं, बरोबर. 1935च्या ऍक्ट मध्ये सुद्धा घेतलं. जर कंट्री विचारले तर युएसए म्हणून. इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी म्हटलं तर कोणते म्हणून आपण, आपल्या युएसए. आणि ऍक्ट विचारला तर 1935च्या, बरोबर. 20 वर्षाचा. मग तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की आपल्या देशामध्ये जेव्हा आपण सुप्रीम कोर्ट केलं, पण सुप्रीम कोर्ट तर नाही आहे युएसए मध्ये. युएसए मध्ये तर काय, फेडरल कोर्ट आहे. युएसए मध्ये काय, संघराज्य कोर्ट आहे, संघराज्य न्याय व्यवस्था आहे. पण भारतामध्ये विद्यार्थी मित्रांनो सुप्रीम कोर्ट आहे. भारतामध्ये सुप्रीम कोर्ट आहे. मग तुम्हाला नेहमी प्रश्न पडला असेल 1935च्या कायद्यामध्ये फेडरल कोर्ट होतं, 1935च्या कायद्यामध्ये संघराज्य न्याय व्यवस्था होती. पण आता आपण तर सुप्रीम कोर्ट इस्टॅब्लिश केलं, बरोबर. 28 जानेवारी 1950 ला, 28 जानेवारी 1950 ला. आता तुम्हाला सगळ्यांना माझा प्रश्न आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फेडरल कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. माझे तुम्हाला सगळ्यांना एकच प्रश्न आहे, ठीक आहे. जितकेही लोक आपल्या क्लासला उपस्थित आहेत सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की डिफरन्स बिटवीन संघराज्य न्याय व्यवस्था आणि सर्वोच्च न्याय व्यवस्था. सुप्रीम कोर्ट मध्ये काय डिफरन्स आहे आणि फेडरल कोर्ट मध्ये काय डिफरन्स, एखादी जरी डिफरन्स सांगितला तरी तुम्हाला समजून जाईल काय आहे, ठीक आहे. चला मला सांगा, मी पहिले वापस जातो. न्याय व्यवस्था काय इम्पॉर्टन्स असतात, सरळ, लिबर्टी आणि देशामध्ये लॉ कसा आहे, तर योग्य आहे अयोग्य आहे, स्वातंत्र्य न्याय व्यवस्थेचं काम आहे, बरोबर. संविधानाला इंटरप्रेट करण्याचं आपल्या देशाचं काम आहे, न्याय व्यवस्थेचं, बरोबर. म्हणून तुमच्या देशामध्ये न्याय व्यवस्था आहे, बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय असेल, काल आपण 5-6 पॉईंट एक्स्ट्रा पण बघितले. नंतर युएसए मध्ये काय म्हटलं आपण, फेडरल कोर्ट आहे, संघराज्य पद्धती आहे, बरोबर. आणि इकडे आपल्या देशामध्ये काय सुप्रीम कोर्ट आहे, बरोबर. आपल्या देशामध्ये काय सुप्रीम कोर्ट आहे. नंतर आपण विचारलं, देश विचारला इंडिपेंडंट ऑफ न्याय व्यवस्था ज्युडिशियरी म्हटलं तर युएसए म्हटलं. आणि जर ऍक्ट विचारला तर 1935 होतं, त्याला आपण ब्रिटिश काउन्सिल, ब्रिटिश प्रायव्ही, बरोबर, ज्याला आपण सबसिडी दिलं त्याविषयी. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, काय डिफरन्स आहे, एका लोकांनी सांगितलं मला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सॉवरेन ज्युडिशियरी, व्हेरी गुड. अजून अगदी बरोबर. हा पण सुप्रीम कोर्ट तू सॉवरेन म्हटलं, व्हेरी गुड.
व्हेरी गुड व्हेरी गुड. सुप्रीम कोर्ट. पण तुला माहित आहे ना ग पूजा, तुला माहित आहे फेडरल कोर्ट म्हणजे USA मध्ये जे सॉव्हर्निटी लाईज विथ सुप्रीम कोर्ट. आपल्या USA मध्ये जे सॉव्हर्निटी लाईज केलेली आहे ती कोणासोबत दिली आहे? फेडरल कोर्ट सोबत दिली आहे. बरोबर पूजा, बरोबर की नाही का माझा प्रश्न? सुप्रीम कोर्ट. तुम्हाला सरळ सांगतो की डिफरन्सेस काय फेडरल कोर्ट मध्ये आणि सुप्रीम कोर्ट मध्ये. फेडरल कोर्ट इज अ लिमिटेड पॉवर. फेडरल कोर्ट इज अ लिमिटेड पॉवर. कशामध्ये आहे सगळं सांगतो. फेडरल कोर्ट इज अ लिमिटेड पॉवर म्हणजे यांच्याकडे जे अधिकार आहेत ना हे लिमिटेड आहेत. पण सुप्रीम कोर्टकडे जे अधिकार आहेत विद्यार्थी अनलिमिटेड आहेत. तुम्हाला सर कसं एक्सक्लूड करतो? अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड. बघा डिफरन्स बघ सांगता मी तुम्हाला संघराज्य पद्धतीमध्ये सॉरी संघराज्य न्यायव्यवस्थामध्ये किंवा फेडरल कोर्टमध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये. पहिला फेडरल कोर्टमध्ये जे अधिकार आहेत ना हे लिमिटेड आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो सुप्रीम कोर्टमध्ये जे अधिकार आहेत ना अनलिमिटेड आहेत. पहिला मुद्दा क्लिअर झाला. एकच पॉईंट कळाला का तुम्हाला? मग ते कशामध्ये आहे काय आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हा पहिला मुद्दा क्लिअर झाला का की सुप्रीम कोर्टकडे जे अधिकार आहेत सांग मला. पहिला पॉईंट क्लिअर झाला का? पहिला पॉईंट क्लिअर झाला का? व्हेरी गुड. ही अनलिमिटेड आहे इकडे लिमिटेड. मग बोलायचं तुम्ही मला कम्पेअर कसं केलंय? इकडे अनलिमिटेड आहे इकडे लिमिटेड आहे. अरे अगदी बरोबर. मी याला काय म्हटलं तुम्हाला? अगदी बरोबर. व्हेरी गुड. आज तुम्हाला माहित आहे आपल्या देशामध्ये सुप्रीम कोर्टला काही अधिकार दिले. सुप्रीम कोर्टला काही अधिकार दिले बरोबर. फॉर एक्झाम्पल प्रारंभिक अधिकार. आठवतं का प्रारंभिक अधिकार माहिती तुम्हाला? त्याला आपण इंग्लिशमध्ये ओरिजिनल ज्युडिशियल म्हणतो. ओरिजिनल ज्युडिशियल म्हणतो. आठवतं का? व्हेरी गुड. तर फेडरल कोर्ट फक्त आणि फक्त सेंटर स्टेटचे रिलेशन असेल. सेंटर स्टेट म्हणजे काय म्हणतो? फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे अमेरिकेमध्ये 50 स्टेट आहे बरोबर. या आणि अमेरिका बरोबर महत्वाचं जे सेंट्रलाइज आहे फॉर एक्झाम्पल सिनेट आहे. एक मिनिट. सिनेट म्हणजे केंद्र आणि राज्य यांचे जर रिलेशन खराब झाले असतील तरच आपण सुप्रीम कोर्टकडे जाऊ शकतो बरोबर. फेडरल कोर्ट. पण आपल्या देशाच्या विद्यार्थी मित्रांनो ओरिजिनल ज्युडिशियलमध्ये खूप काही येतं. म्हणजे प्रारंभिक अधिकार काय आपल्या देशामध्ये वायडर आहे कोणापेक्षा? ॲज कम्पेअर्ड टू फेडरल कोर्ट. म्हणजे प्रारंभिक अधिकार जर विचारलं फेडरल कोर्टचे अनलिमिटेड आहेत का? नाही. आपल्या देशाच्या सुप्रीम कोर्टचे जास्त आहेत. आपल्या देशाच्या सुप्रीम कोर्टचे जास्त आहेत. आपल्या देशाच्या सुप्रीम कोर्टचे जास्त आहेत बरोबर. दुसरा पॉईंट अपेलेट ज्युरिडिक्शन. अपेलेट म्हणजे काय हो? अपेलेट म्हणजे काय हो? अपीलीचा अधिकार. अपीलीचा अधिकार. विद्यार्थी अपीलीचा अधिकार सुद्धा आपल्या देशाच्या न्याय व्यवस्थेमध्ये वायडर आहे. पण इथे काय विद्यार्थी मित्रांनो खूप कॉम्पॅक्ट दिलेलं आहे म्हणजे लिमिटेड दिलेलं आहे बरोबर. थर्ड पॉईंट. मग तुम्हाला माहिती आहे ज्युडिशरी पॉवर आपल्या ज्युडिशरी म्हणतो सल्लाविषयक अधिकार. ऍडवायझरी पॉवर ऑफ सुप्रीम कोर्ट. ऍडवायझरी पॉवर ऑफ सुप्रीम कोर्ट बरोबर. ऍडवायझरी पॉवर ऑफ सुप्रीम कोर्ट बरोबर. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो काय की USA मध्ये काय लिमिटेड पॉवर लिमिटेड. पण आपल्या देशामध्ये कॉन्स्टिट्युशनल केसेसवर सुद्धा आणि तुम्हाला कायदेविषयक केसेसवर सुद्धा सुप्रीम कोर्टला निर्णय द्यावा लागतो. मी एक्सप्लेन करतो थोडं. हा नेक्स्ट तुम्हाला माहिती आहे रिमूव्हलची प्रक्रिया. या फेडरल कोर्टच्या न्यायाधीशांना जर रिमूव्ह करायचं असेल तर सिनेटमधून करावं लागतं. सिनेट म्हणजे लोअर हाऊस ऑफ USA बरोबर. पण विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशाच्या कोणत्याही हाऊसमध्ये मांडतात. कोणतेही म्हणजे लोकसभा असो की राज्यसभा असो. लोकसभा असो की राज्यसभा असो. म्हणजे तुमच्या एवढं लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की जे आपल्या देशात संविधान आहे आपल्या देशाची जी न्याय व्यवस्था आहे ही वायडर आहे अनलिमिटेड आहे. पण USA ची जी न्यायव्यवस्था लिमिटेड आहे. यांना लिमिटेड पॉवर्स आहेत आणि आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेला अनलिमिटेड पॉवर. मग तुम्हाला पहिलाच प्रश्न येतो की 28 जानेवारी 1950 ला या दिवशी आपण फेडरल कोर्टला रिप्लेस केलं बरोबर का. फेडरल कोर्टला रिप्लेस केलं बरोबर का. आणि त्याच्याऐवजी आपण सुप्रीम कोर्ट आणलं बरोबर का. स्टेटमेंट
सांगा मला. व्हेरी गुड. रजत, विशाखा, व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, रिप्लेस नाही केलं. हा, इथे लक्ष द्या, शब्दांचा खेळ आहे बरं इथे. रिप्लेस नाही केलं. रिप्लेस नाही केलं. रिप्लेस म्हणजे काय? जुनं काढलं नवीन आणलं, जुनं काढलं नवीन आणलं. नाही, जुन्याला सुद्धा ठेवलं आणि त्याच्यावरती काय आणलं आपण? सुप्रीम कोर्ट. तुम्हाला प्रश्न येतो विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्या देशामध्ये 28 जानेवारी 1950ला जेव्हा आपण सुप्रीम कोर्ट ऍक्सेप्ट केलं किंवा देशामध्ये सर्वोच्च न्यायालय असायला पाहिजे, आपण हे ऍक्सेप्ट केलं हे किंवा हे म्हटलं, बरोबर? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण फेडरल कोर्टला रिप्लेस नाही केलं, याला पूर्णतःही बंद केलं नाही. याच्यावर बंद आणलं आपण, म्हणजे याला सुपरसीड केलं. याला काय केलं? सुपरसीड केलं. हेच कोर्ट होतं आणि याच्याऐवजी आता काय ना, सुप्रीम कोर्ट. म्हणजे तुम्हाला प्रश्न कसा येतो माहिती का? रिप्लेस केलं म्हणतात, रिप्लेस केलं. अगदी बरोबर, व्हेरी गुड. म्हणजे याचे जे अधिकार होते सेम ठेवले आणि याच्याऐवजी आता काय केलं? जुन्याला काय केलं? ओव्हर राईट केलं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, डीपीएसपी पहिले होतं 6 ते 0 to 6 होतं डीपीएसपी मध्ये. मार्गदर्शक तत्वांच्या प्रिन्सिपल मध्ये जे एज्युकेशन होतं 0 to 6, सॉरी 6 to 14 होतं. किती होतं? 6 to 14. 86 वेळा घटना दिसतो 6 होता. याला काय केलं यांनी? नवीन ऍड नाही केलं, जुन्यालाच रिप्लेस केलं. जुन्यालाच रिप्लेस केलं काय? त्याच्याऐवजी काय 0 to 6 टाकले आणि 6 to 14 टाकलं फंडामेंटल राईट्स आणि डीपीएसपी, सॉरी फंडामेंटल आणि फंडामेंटल ड्युटीज मध्ये. मार्गदर्शक कर्तव्य आणि मूलभूत हक्क यामध्ये काय टाकले होते मित्रांनो? दोन्ही टाकले. किती लोकांना समजलं की आपण याला रिप्लेस नाही केलं, आपण याला काय केलं विद्यार्थी मित्रांनो? सुपरसीड केलं. म्हणजे जुने सुद्धा प्रिन्सिपल ठेवले आणि नवीन प्रिन्सिपल काय केलं? आपण ऍड केले. तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं. पहिले होतं 6 ते 14 राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, बरोबर की नाही? राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये 6 ते 14 होतं, याला काढलं आणि त्याच्याऐवजी आपण काय टाकलं? 0 to 6. सेम इथे फेडरल कोर्टला आपण काय केलं? सुपरसीड केलं. आपण काय केलं? सुपरसीड केलं. किती लोकांना समजलंय हा मुद्दा? किती लोकांचं क्लिअर झालं? लवकर सांगा मला. त्या न्यायव्यवस्थेमध्ये न्यायाधीश किती होते सांगा मला? 28 जानेवारी 1950ला तुमच्या देशाच्या सुप्रीम कोर्टमध्ये न्यायाधीश किती होते? सांगा मला. +1 7. अगदी बरोबर. 1 + 7. व्हेरी गुड. 1 + 7. व्हेरी गुड. 1 + 7. अगदी. मग मला सांगा, हे सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश वाढवण्याचा अधिकार कोणाकडे? सांगा बरं. सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश वाढवण्याचा अधिकार कोणाकडे? सांगा मला. सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश वाढवण्याचा अधिकार कोणाकडे? सांगा मला. सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश वाढवण्याचा अधिकार कोणाकडे? पार्लिमेंट. अगदी बरोबर. कोणाकडे आहे? पार्लिमेंट. आता सगळे तुमच्या लक्षात येईल, बरोबर? 1956ला किती होते? 10. 1 + आपण एक्सप्लेन करू. 1960 13 ना, काही चुकलं तर मला सांगा. 1 + 1960 1 + पूजा वेलकम. 1977 1977 70. 16 + 1 16 + 1986 20 24 + 1 24 + 1 2009 2000 ठीक आहे. 2000 सॉरी यार, थोडं सर्दीचा काल थोडा जास्त त्रास झाला, आज पण त्रास होऊन जातो.
बरं शिंका नाही, हे बंद करून द्या, हे बंद करून द्या. 1 + 30, 1 + 30 आणि 2020 34 बरोबर. 33 + म्हणजे विद्यार्थी मित्र तुम्हाला आयोग प्रश्न विचारतो, डायरेक्टली प्रश्न विचारतो, डायरेक्टली तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकतो, डायरेक्टली तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकतो की जेव्हा मूळ फेड सुप्रीम कोर्ट बनलं कधी 28 जानेवारी 1950 ला किती सदस्य होते हो न्यायाव्यवस्था, की न्यायाधीश किती होते 8, 1 + 7 म्हणजे वय काय असतो सरन्यायाधीश, एक काय आहे सरन्यायाधीश, एक काय आहे सरन्यायाधीश आणि बाकीचे उरलेले इतर न्यायाधीश, बरोबर. 1950 ला किती होते 8 होते. 1956 ला तुम्हाला माहिती आहे काय झालं, 1956 ला आपली 7वी अमेंडमेंट झाली, बरोबर. 7वी अमेंडमेंट झाली म्हणून तुम्हाला माहिती आहे हायकोर्ट नवीन आणले, बरोबर. राज्याचं अधिकार क्षेत्र वाढवलं म्हणून आपल्याला इथे न्यायाधीशांची संख्या वाढवणं अत्यंत गरजेचं पडलं, बरोबर. मग 1960 महाराष्ट्र बनवला नवीन, बरोबर. 1960 ला माहिती आहे का महाराष्ट्र गुजरात वगैरे राज्य झाले, बरोबर. पुन्हा वाढवले, किती दिलं 13 दिलं. नंतर विद्यार्थी मित्र काय झालं 13 झाले, बरोबर. नंतर किती झाले 17 झाले, 13 वरून आपण गेलो 17, 1977, बरोबर. आणि तेव्हा माहिती तुम्हाला इंदिराबाई होत्या, बरोबर की नाही. इंदिराबाई होते बघा, तो बेग नावाचा व्यक्ती, बरोबर. 1977 वयाने लहान होता त्याला आपण केव्हा सरन्यायाधीश बनवलं, बरोबर. तेव्हाचा कालावधी. 1986 एज्युकेशन, राईट टू एज्युकेशन, बरोबर. सॉरी राईट टू एज्युकेशन होतं पण ते 2000 होतं. 1986 ला हे आपलं काय होतं आपला अँटी डिफेक्शन लॉ, पक्षांतराच्या बदलीवरून कायदा, बरोबर. अँटी डिफेक्शन लॉ 1985-86 चा कालावधी होतो, बरोबर. 52nd अमेंडमेंट आहे 30 2000, बरोबर. रिसेंटली होतं. आणि आता मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की झाले हो 33+1 म्हणजे आता किती आहे 34 जजेस आहेत, बरोबर. ठीक आहे 34. मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पण तुम्ही लक्षात कसं ठेवणार मी सरळ सांगतो, हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा सगळ्यात पहिले बाब, ठीक आहे. मग मला सांगा तुमच्या देशामध्ये सेकंड लक्षात राहतो, कारण की सेकंड अमेंडमेंट 7वी जी अमेंडमेंट आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. केव्हा केंद्र आणि राज्य बनवलं, बरोबर. तेव्हा तो मुद्दा लक्षात ठेवू आपण 10, कारण की तो इम्पॉर्टंट आहे म्हणून. नंतर 1960 महाराष्ट्र, मी लिंक करून सांगतो बरं, असं काही याचं हे नाही आहे, म्हणजे याला काय म्हणतो आपण को रिलेशन नाही आहे, पण मी तुम्हाला लिंक करून सांगतोय की त्यामुळे तुमच्या ते लक्षात राहू शकतं, बरोबर. त्यामुळे ते तुमच्या लक्षात राहू शकतं. एक मिनिट, त्यामुळे ते तुमच्या लक्षात राहू शकतं म्हणून सांगतात. 1950 8 होते, 56 ला 7वी अमेंडमेंट झाली म्हणून आपण असं म्हणू की आपल्या देशाची विभागणी झाली 2 भागामध्ये, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, म्हणून आपण संख्या वाढवली असं लक्षात ठेवू शकतो. 60 ला महाराष्ट्र आणि गुजरात फॉर्म केला, म्हणजे एक्स्ट्रा प्रिव्हिलेज द्यायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहता म्हणून तुम्हाला एक्स्ट्रा प्रिव्हिलेज द्यायला पाहिजे, म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण पुन्हा वाढवले 13 असं म्हणू शकतो लक्षात ठेवण्यासाठी. 1977, बरोबर. 1977 यावेळेस आपण तो बेगचा इश्यू लक्षात ठेवू शकतो इंदिराबाईंनी, त्यामुळे आतल्या सदस्य न्यायाधीशांची संख्या वाढवणं अत्यंत गरजेचं वाटलं म्हणून तिने वाढवून दिली. नंतर काय होतं छानची अँटी डिफेक्शन लॉ, अँटी डिफेक्शन लॉ 25 सदस्य वाढवले. त्यानंतर 2009 किती आहे दादा 21 सदस्य, किती आहे 21 सदस्य म्हणजे 21 न्यायाधीश. आणि आता रिसेंटली जे आपल्या तुमच्या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये किती आहे 34, बरोबर. काय ना काही थोडं कोरिलेशन लावता आलं तुम्हाला, कोरिलेशन लावता आलं का सांगा बरं. या लक्षात कसं ठेवायचं की पहिलं मूळ, नंतर 56 7वी अमेंडमेंट, नंतर 60 महाराष्ट्र आणि गुजरात, नंतर 77 तो MN बेग तिकडे, नंतर 86 अँटी डिफेक्शन लॉ 2009, आताची आहे 31 सदस्य आणि इकडे आता रिसेंटली आहे म्हणून 2009. येत्या का लक्षात, कसं लक्षात ठेवायचं आहे, थोडं कोरिलेशन जर केलं तर आपलं ऑटोमॅटिक ते लक्षात राहतं. 1-2दा प्रॅक्टिस करून बघा लक्षात राहील, ठीक आहे. 8 मेंबर्स 1956, 10 मेंबर्स 1960, 13, 77, 17, 86, 25 आणि 9, 21, बरोबर. आणि आता 2021 मध्ये किती आहे, हा जो अधिकार दिला आहे हा अधिकार दिला विद्यार्थी मित्रांनो पार्लिमेंटकडे, हा अधिकार दिला आहे पार्लिमेंट कोणाकडे, म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये न्यायाधीशांची संख्या वाढवणे हा अधिकार कोणाकडे पार्लिमेंट.
कोणाकडे? संसदेकडे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मग न्यायाधीशांची संख्या कमी करण्याचा अधिकार कोणाकडे? न्यायाधीशांची सदस्य संख्या कमी करण्याचा अधिकार कोणाकडे? सांगा मला. न्यायाधीशांची संख्या पदसंख्या कमी करण्याचा अधिकार कोणाकडे? सांगा मला. कमी करण्याचा, अगदी बरोबर, व्हेरी गुड, कोणाकडेच नाही, म्हणजे कोणीच कमी करू शकत नाही. अगदी बरोबर, कोणाकडे नाही. म्हणजे बरोबर, सुप्रीम कोर्टमध्ये जे न्यायाधीश आहेत त्यांची पदसंख्या कमी करण्याचा अधिकार कोणाकडेही दिलेला नाहीये. ठीक आहे, म्हणजे सदस्य कमी होऊ शकत नाही, पण वाढवण्याचा अधिकार म्हणजे इन्क्रीज करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? इन्क्रीज करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? पार्लिमेंटकडे. बरोबर. मग मला सांगा, सुप्रीम कोर्टचे अधिकार क्षेत्र वाढवण्याचा अधिकार कोणाकडे? सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र वाढवण्याचा अधिकार कोणाकडे? सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र वाढवण्याचा अधिकार कोणाकडे? सांगा मला. कोणाकडे आहे? पार्लिमेंटकडे. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र म्हणजे ज्युरिस्डिक्शन वाढवण्याचा अधिकार जो आहे पार्लिमेंटकडे आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणाल सर इतके जजेस आपण नेमले आहेत सुप्रीम कोर्टमध्ये, मग यांच्यासाठी काही क्वालिफिकेशन आहे की नाही? अगदी बरोबर, क्वालिफिकेशन असायलाच पाहिजे. बरोबर. म्हणजे आता आपण शिकतो विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलं की एक शिकलो सुप्रीम कोर्ट कधी स्टार्ट झाला? 28 जानेवारी 1950. बरोबर. मग त्यांनी काय केलं? त्यांनी काय केलं, जे फेडरल कोर्ट होतं याला काय केलं, याच्यावर कोणतं आणलं? सुप्रीम कोर्ट आणलं. बरोबर. हा मुद्दा क्लिअर झाला. मग तुम्हाला आलं की त्यामध्ये कंपोजिशन कसं आहे, त्याच्यामध्ये कसं कंपोजिशन आहे 50 पासून तर आता मी तुम्हाला 2020 पर्यंत शिकवलं. तर मग सध्याच्या परिस्थितीमध्ये जजेस किती होती? 34. बरोबर, टोटल विचार. आणि एक असं सरन्यायाधीश आणि बाकी 7 न्यायाधीश. बरोबर. मग हे 33 न्यायाधीशांना जर निवडायचं असतं तर कोण निवडतं? कोण? प्रेसिडेंट. पण प्रेसिडेंट निवडतं. अगदी बरोबर आहे. पण या 34साठी काहीतरी क्रायटेरिया असेल ना तुमच्या संविधानावर दिलेला. विद्यार्थी मित्रांनो, या 34साठी काहीतरी क्रायटेरिया दिलेला आहे आणि तो सांगा मला. एक एक क्रायटेरिया सांगा. कोणता कोणता क्रायटेरिया सांगा मला. क्रायटेरिया कोणता आहे? क्रायटेरिया कोणता आहे? क्रायटेरिया कोणता कोणता? व्हेरी गुड, अगदी बरोबर. इंडियन असायला पाहिजे, तो भारतीय असायला पाहिजे, तो इंडियन असायला पाहिजे. व्हेरी गुड. सेकंड, 5 वर्ष 5 इयर्स जजेसचा एक्सपिरियन्स आला पाहिजे. 5 इयर जजेसचा एक्सपिरियन्स असायला पाहिजे म्हणजे हायकोर्टमध्ये. और 10 इयर्स हायकोर्टमध्ये लॉयरचा अनुभव असायला पाहिजे. ठीक आहे. थर्ड, कायदे पंडित असला पाहिजे. कायदे पंडित असला म्हणजे कायदे तज्ञ असायला पाहिजे. इमिनंट ज्युरिस्ट असायला पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बोला, व्हेरी गुड. कायदे पंडित असायला पाहिजे. इन द आईज ऑफ संसद, संसदेच्या नजरेत. बरोबर का? संसदेच्या नजरेत. बरोबर का रे? सांगा बघा. PM च्या नजरेमध्ये, पंतप्रधानांच्या नजरेमध्ये, पार्लिमेंटच्या नजरेमध्ये, नंतर लोकसभेच्या नजरेमध्ये. बरोबर का? नंतर लॉ मिनिस्ट्रीच्या नजरेमध्ये. याचं उत्तर बरोबर दिलं. सांगा मला याचं कोण उत्तर देणार मला? अगदी बरोबर. व्हेरी गुड. मयूर, विशाखा, रजत. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोण? प्रेसिडेंट. हाच तुम्हाला प्रश्न असतो. तुम्हाला विचारतात सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांची पात्रता काय? पहिला देतो तुम्हाला इंडियन, दुसरा 5 इयर जज, तोच तिच्यामध्ये और 10 इयर्स. आणि इथे विद्यार्थी जज म्हणजे न्यायाधीश, बरं, आणि लॉयर म्हणजे वकील. बरोबर. कायदे पंडित कोणाच्या नजरेमध्ये असायला पाहिजे? तो प्रेसिडेंटच्या नजरेमध्ये असायला पाहिजे. प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतीच्या नजरेमध्ये असायला पाहिजे. हा मुद्दा तुम्ही बाय हार्ट लर्न करून टाका की प्रेसिडेंटची नजर आहे. बरोबर. प्रेसिडेंटची नजर आहे. बरोबर. तुम्हाला माहिती आहे तुमची नजर कशी आहे. बरोबर. प्रेसिडेंटच्या नजरेमध्ये. बरोबर. लग्न तुम्हाला करायचं, आई वडिलांच्या नजरेमध्ये पत्नी शोधाल का तुम्ही? तुम्हाला जर आवडलं तुम्ही करा. बरोबर. की आई वडिलांना आवडली म्हणून तुम्ही कराल का? म्हणून प्रेसिडेंटच्या नजरेमध्ये काय असायला पाहिजे? तो कायदे पंडित असायला पाहिजे. बरोबर. बाकी संसद, PM, लोकसभा आणि लॉ मिनिस्टर कोणाच्या नजरेमध्ये असायला पाहिजे? प्रेसिडेंटच्या नजरेमध्ये असायला पाहिजे. कोणाच्या? प्रेसिडेंट.
हे क्वालिफिकेशन आहे, ठीक आहे. चौथं क्वालिफिकेशन, वयाचे 40 वर्ष कंप्लीट असायला पाहिजे, बरोबर का? वयाचे 40 वर्ष कंप्लीट असायला पाहिजे, बरोबर का? रुपेश काय रे सांग मला. मिनिमम एजचा क्रायटेरिया दिलेला नाही. 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 मग क्रायटेरिया काय? मॅक्झिमम एजचा क्रायटेरिया. मॅक्झिमम मिनिमम एजचा क्रायटेरिया दिलेला. हा घेऊ, बस एवढं 1 घंटाच घेऊ आपण. थोडा मला जास्तच त्रास होऊन झालाय. मला वाटलं की थोडं तुमच्यासोबत भेटेल तर थोडं चांगलं वाटेल मला. ते सर्दीचा थोडं जास्त झाली वाटते. पण दुपारी 12ला पुन्हा येऊ आपण. जर मला व्यवस्थित वाटलं तर आपण घेऊ दुपारचं 12चं. मिनिमम आणि मॅक्सिमम. मिनिमम आणि मॅक्सिमम, बरोबर. आता तुम्हाला जर आयोगाने प्रश्न विचारला, न्यायाधीशांसाठी मिनिमम आहे का? साहेब, न्यायाधीशांसाठी मिनिमम आहे का? नो. पण मॅक्झिमम का? हा, रिटायरमेंट एज दिला 65. रिटायरमेंट एज दिला मॅक्झिमम 65 सुप्रीम कोर्टसाठी, बरोबर. पण मी जर तुम्हाला विचारला, तुमचे जे प्रतिनिधी आहेत, तुमचे जे प्रतिनिधी आहेत, यांच्यासाठी मिनिमम आहे का? सांगा. जे तुमचे प्रतिनिधी आहेत, फॉर एक्झाम्पल लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्य. व्हेरी गुड. यांसाठी काय मिनिमम दिलेलं आहे, पण यांसाठी मॅक्झिमम. मग आयोग काय करतो? तुम्हाला फिरवतो. आयोग काय म्हणतो? तुम्हाला फिरवतं. कसं फिरवतं? आयोग काय म्हणतो तुम्हाला की मिनिमम सदस्य, जे मिनिमम क्वालिफिकेशन एजची, हे कोणासाठी आहे म्हणतं? न्याय व्यवस्थेच्या जजेससाठी, सरन्यायाधीशांसाठी, जजेससाठी, न्यायाधीशांसाठी नाही. मिनिमम एजसाठी, यांसाठी मॅक्झिमम आहे. मॅक्झिमम आहे, बरोबर. पण जे आपले प्रतिनिधी आहेत, फॉर एक्झाम्पल राष्ट्रपती, फॉर एक्झाम्पल उपराष्ट्रपती, फॉर एक्झाम्पल राज्यपाल, फॉर एक्झाम्पल लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, फॉर एक्झाम्पल लोकसभा, राज्यसभा, फॉर एक्झाम्पल विधानसभा, विधान परिषद, यांसाठी काय दिलं आहे? मिनिमम दिलेला आहे. काय दिलं आहे? मिनिमम. पण मॅक्झिमम दिलेला नाही, बरोबर. पण तुम्हाला माहिती आहे ना, किती म्हातारे झाले तरी चालू शकतात, बरोबर. आता कोरोनाच्या कालावधीमध्ये असं आहे की मी असं वाचलं, माहिती आहे मला, कन्फर्म नाही आहे, की 50 वर्षानंतरचे जे आपण ऑफिसर असेल, गव्हर्नमेंट ऑफिसर, ते कामामध्ये तितके लायबल नसतात, म्हणून त्यांना पदावरून दूर केलं जातं, बरोबर. मग हे चोर तर 50च्या वरतीच आहे सगळे, बरोबर. बरोबर की नाही? म्हणजे 50च्या वरती काय, मग त्यांना कळून टाका ना सर, बरोबर की नाही. म्हणजे एक 70 वर्षाचा पण 50 वर्षाची कायदा बनू शकतो का? बरोबर. मला फक्त तुमची आईस क्लिअर करायचे, मग सांगायचं नाही काही, बोलायचं पण नाही. म्हणजे न्यायाधीशासाठी काय मिनिमम आहे, मॅक्झिमम आहे. पण प्रतिनिधीसाठी काय विद्यार्थी मित्रांनो, मिनिमम दिले आहेत, मॅक्झिमम दिलेलं, बरोबर. लक्षात आलं आहे तुमच्या सगळ्या? म्हणजे तुम्हाला 4 मी क्वालिफिकेशन सांगितले. एक, तो भारताचा नागरिक असायला पाहिजे. दुसरा काय सांगितलं की तो हायकोर्टमध्ये 5 वर्षाचा न्यायाधीशाचा अनुभव किंवा 10 वर्ष लॉयरकीचा, वकिलीचा अनुभव. आणि तिसरा सांगितलं आम्ही विद्यार्थी मित्रांनो की त्याला राष्ट्रपतीच्या नजरेमध्ये का असायला पाहिजे? तो कायदे पंडित असायला पाहिजे, बरोबर. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, चौथा जो सांगितला आपण मिनिमम एजचं क्रायटेरिया दिलेलं आहे, मिनिमम, बरोबर. आणि हा प्रश्न तुम्हाला नेहमी आयोग विचारायचा. आणि इन द आईज ऑफ प्रेसिडेंट, म्हणजे राष्ट्रपतीच्या नजरेमध्ये तो कायदे पंडित असायला पाहिजे, बरोबर. हा 2 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे काय होईल, आपले मार्क्स पुढे जाणार, बरोबर. मग मी तुम्हाला आता एवढं शिकवलं की कधी इस्टॅब्लिश झालं सुप्रीम कोर्ट 1950, बरोबर. जजेसची संख्या किती आहे, म्हणजे त्याचं कॉम्पोजिशन शिकवलं. आणि कॉम्पोजिशन करण्यासाठी आपल्याला क्वालिफिकेशन लागतं, बरोबर. क्वालिफिकेशन. पण आता आपल्याला ऍक्च्युअल अपॉइंटमेंट करायचे. आता ऍक्च्युअली काय करायचे? अपॉइंटमेंट करायचे. ऍक्च्युअली आता अपॉइंटमेंट करायचे. मी तुम्हाला हे पण सांगितलं, अपॉइंटमेंट, बरोबर. अपॉइंटमेंट करायचे कोण करतं? प्रेसिडेंट करतो. प्रेसिडेंट करतो, बरोबर. प्रेसिडेंट करतो. कोण करतो? प्रेसिडेंट. तुम्हाला माहिती प्रेसिडेंट राष्ट्रपती करतो. पण कशा पद्धतीने करतो?
कारण की याच्यावर खूप इश्यूज झालेले आहेत. एम एन रेचा इश्यू, बरोबर, 1973चा इश्यू, 1977चा आर एन बेग इश्यू, बरोबर, सगळे इश्यू तुम्हाला सांगतो मी काय झालं काय नाही सगळे तुमच्या लक्षात. अपॉइंटमेंट होतो प्रेसिडेंट. मग तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो, सर ठीक आहे प्रेसिडेंट करतो तुम्ही सांगितलं, पण याला सपोर्ट करणारे कोण असतात? याला सपोर्ट करणारे कोण असतात? CGI असतो, इतर न्यायाधीश असतात, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, बरोबर. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. विद्यार्थी मित्र अपॉइंटमेंटसाठी आहे ना आतापर्यंत 4 केसेस झालेल्या आहेत. किती केसेस झाल्या आहेत? 4. मी पहिले तिला तुम्हाला थोडं रफमध्ये आयडिया देतो. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. लक्षात द्या, तुम्हाला बुकमध्ये 3 दिलेला आहे, मी चौथी सुद्धा एक्सप्लेन करतो. बुकमध्ये 3 आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, बरोबर. मी तुम्हाला चौथी सुद्धा एक्सप्लेन करतो. चौथी म्हणजे एनजॅक, नॅशनल ज्युडिशरी अपॉइंटमेंट कमिशन. नॅशनल ज्युडिशरी अपॉइंटमेंट कमिशन हे तुम्हाला मी आज दुपारी 12ला सांगतो. काय आता होणार नाही म्हणून असं नाही की मला येत नाही, मला सगळंच पाठ आहे, बरोबर. पूर्ण लक्ष्मीकांत, किशोर लोक सगळं पाठ आहे आपलं, सगळं फॅक्च्युअल डाटा सुद्धा झालं आहे, बरोबर. फक्त ते तुम्ही म्हणाल सर ते आपलं म्हणतो ना की कालचं जे लेक्चर घेतलं आपण नाही का, करंटचं लेक्चर घेतलं 14 विधानसभा, ते खूपच फॅक्च्युअल होतं म्हणून ते आपण लिहून आणलं होतं, बरोबर. बाकीचा सगळा डाटा आपला पाठ पॉलिटिक्स. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. व्हेरी गुड. 82 अगदी बरोबर, व्हेरी गुड. 14 रे 14 म्हणजे 2014 99 अमेंडमेंट आहे, 99 अमेंडमेंट आहे 2014. समजून सांगतो मी. फर्स्ट 82 बघा 82 झालं. आता मी काय केलं? काहीच नाही केलं. लक्षात कसं होतं? मी 1 वाढवला, 8च्या 1 वाढवला 9 होते, 2च्या 1 वाढवला की 3 होते, 1993. लक्षात सिंपल आहे, काहीच करायची गरज नाही. 19 त्याच्यात तसा 8ला 1 वाढवला, 2ला 1 वाढवलं, 1993, बरोबर. 9ला तसंच घेतलं, या 3ला उलटा केला म्हणजे 1998 आणि नंतर आहे 2014. कसं लक्षात ठेवलं? 1982 लक्षात ठेवलं. तुमच्यापैकी तुमच्या आईवडिलांचा जन्म आहे ना 1982 असेल, कोणाचा नाही कोणाचा आहे का? कोणाच्या आईवडिलांचा जन्म आहे 1982? या कालावधीमध्ये तुमच्या आईवडिलांचा जन्म 1982च्या रेंजमधला, बरोबर. लक्षात ठेवलं. त्याच्यामध्ये काय केलं? 8पेक्षा 1 वाढवलं म्हणजे 9 झाले, 2 1 वाढवलं 3 झाले म्हणजे 93 आले, बरोबर. आता 93 वर्ष आहे तर काय केला? उलटा 3 लिहून टाकला म्हणजे गेलं 1988, बरोबर. आणि जे एनजॅक आहे ते 2014. किती लोकांना समजलंय? किती लोकांच्या लक्षात आलं की असं सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो? म्हणजे पहिली आली 82ला केस, त्याला 8ला 9 1 वाढवलं, 2ला 3 1 वाढवलं म्हणजे 3 झालं 93. त्याला 3ला उलटा 3 लावला म्हणजे 1998. एकदा दोनदा तुम्ही बोला माझा बर्थडे काय चालेल, 93चा माझा बर्थडे आहे, ठीक आहे, लक्षात ठेवू शकता. आताच काही दिवसा पहिले झाला आहे. तुम्ही असंच आपण पार्टी सुद्धा केली, ठीक आहे. पण तुम्ही नाही तुम्ही आता घरीच पार्टी करा माझ्या हिशोबाने, माझ्या साईडने तुम्हीच घरी पार्टी करा, ठीक आहे. 1990 माझं सुद्धा लक्षात ठेवू शकता. ती 1998, बरोबर. याला उलटा केला, बरोबर. आणि 14 आता एनचा, बरोबर. मग ह्या केसेस झाल्या कशासाठी? फक्त एका शब्दासाठी झाल्या. ह्या केसेस माहिती आहे का? एका शब्दासाठी झाल्या. तुम्ही म्हणाल सर कोणत्या केसेस? अरे या केसेस होण्यामागचा एकच शब्द इम्पॉर्टंट असतो म्हणजे सल्ला. इंग्लिशमध्ये म्हणतो आपण कन्सल्टेशन. म्हणजे विचार करा, आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा काम धंदे नाही आहे. ह्या सल्ला शब्दाला डिफाईन करण्यासाठी 4 केसेस काढल्या, 4. हे सल्ला म्हणजे नेमकं काय? कन्सल्टेशन म्हणजे नेमकं काय? हे बाइंडिंग आहे नाही आहे यासाठी आहे, बाकी काहीच नाही. अगदी बरोबर, व्हेरी गुड. म्हणजे सल्ला म्हणजे काय विद्यार्थी? यासाठी आपल्या देशामध्ये 4 केसेस झाल्या आहेत, 4. 82, 93, 98 आणि 2014. आणि तुम्हाला माहित असेल आपल्या देशामध्ये नागरिक हे सर्वोच्च ठिकाणी, बरोबर. आपण पार्लिमेंटला काही म्हटलं तर चालतं, पण आपण न्यायव्यवस्थेला काही म्हटलं चालतं का? सांगा बरं मला. तुमच्या देशामध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे का? जर तुम्ही न्यायव्यवस्थेबद्दल काही बोलला असाल
तुम्हाला पकडते आणि घेऊन जाते सरळ. बरोबर, पकडलं टाकलं, बरोबर. फाईन सुद्धा लावलं, एक मिनिट, फाईन सुद्धा लावलं, बरोबर, फाईन सुद्धा लावलं. म्हणजे विद्यार्थी तुम्ही विचार करा, ज्या देशामध्ये पीपल, तुम्ही, मी, जनता, आपले आईवडील हे सर्वच ठिकाणी आहे, बरोबर, ते सुद्धा आजच्या परिस्थितीमध्ये तुमच्या देशाच्या पार्लिमेंटला सुद्धा काही म्हणू शकत नाही, तुमच्या देशाच्या न्याय व्यवस्थेला सुद्धा काही म्हणू शकत नाही, बरोबर. पण आपल्या देशामध्ये तो अधिकार द्यायला पाहिजे होता संविधानाने. मला तरी वाटतं की एक थोडीशी कमी जास्त मिस्टेक झाली. एवढं छान संविधान बनवलं त्यांनी द्यायला पाहिजे होतं की आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सुद्धा क्रिटिसाइज करण्याचा अधिकार हा जनतेला देण्यात यावा होता, असं मला वाटतं, असं माझं मत आहे, बरोबर. का कारण त्याच्यापैकी खूप जास्त रिझन्स, 4 केसेस कन्सल्टेशनसाठी आहेत आणि इथे लोकांचे फंडामेंटल राईट्स ब्रेक होत आहेत. लोकांना खायला अन्न नाही आहे, बरोबर. हंगर इंडेक्स मला माहिती आहे आता रिपोर्ट आला, मग काय करतात, बरोबर. तुम्हाला माहिती आहे देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये जजमेंट्स कशी होऊन राहिले, बरोबर. चला आपण ते मुद्दा नाही आपला. 85, 93, 1998 आणि 2004. शब्द कोणता आता? सल्ला. सल्ला म्हणजे नेमकं काय, बरोबर. मग इथे सल्ला म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला इथे 2 मुद्दे डिस्कस करू आपण. एक अपॉइंटमेंट ऑफ सीजीआय, सरन्यायाधीश, अपॉइंटमेंट ऑफ सरन्यायाधीश, ठीक आहे. आणि दुसरा इतर न्यायाधीश. आता तुमचे असंख्य डाऊट्स क्लिअर. मला सांगा रे, तुमच्यापैकी कोणीतरी मला सांगा सर, बरं समजलं सर, एक समजलं मला का वाटतं मयूर फर्स्ट राज्यसभा फाईन समजलं मला, काहीच समजलं तुला मयूर. मला तुझं आन्सर नाही समजलं किंवा तू काय म्हणतोय मला हे समजलं. लक्ष द्या, 1982, 1982, 1993, 1988, 2014, बरोबर. तुम्हाला 2 मुद्दे ते समजून घ्यायचे. एक म्हणजे काय, अपॉइंटमेंट ऑफ सरन्यायाधीश, म्हणजे सरन्यायाधीशांची नेमणूक कशी होतं, आणि इकडे विद्यार्थी मित्रांनो इतर न्यायाधीशांची नेमणूक कशी. जर तुम्हाला विचारलं ही जी केस आहे, ही या जे केसेस आहेत या इतर न्यायाधीशांसाठी आहे की सीजीआय संबंधी, सांगा मला. मी प्रश्न बघा, माझा प्रश्न कसा आहे की नेमणूक इतर न्यायाधीशांची नेमणूक करण्यासाठी हा 4 केसेस आहेत की सरन्यायाधीशांची नेमणूक करण्यासाठी हा केस आहे, सांगा मला. की दोघांसाठी आहे, सांगा विद्यार्थी मित्र, दोघांसाठी आहे का एकाच व्यक्तीसाठी आहे, इतर न्यायाधीश किंवा सर? हो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर मला सांगा, सर न्यायाधीशांची नेमणूक करायची असेल तर कोण करतं, आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक करायची आहे तर कोण करतं? तुम्हाला सर प्रेसिडेंट करतं, अगदी बरोबर. पण कोणाच्या कन्सल्टेशननुसार, कोणाच्या कन्सल्टेशननुसार, कोणाच्या निर्णयानुसार, कोणाच्या सल्ल्यानुसार, सांगा बरं. तुमच्या देशामध्ये जर सरन्यायाधीशांची नेमणूक करायची असेल, सरन्यायाधीशांची नेमणूक करायची, फॉर एक्झाम्पल बोबडे घेऊ, माहिती तुम्हाला, नागपूरची आहे, यांची नेमणूक करायची असेल तर आपण सुप्रीम कोर्टच्या जजेसची घेतली, सल्ला घेतला, बरोबर. प्लस हायकोर्टच्या न्यायाधीशांचा सुद्धा काय घेतला, सल्ला घेतला. आपण म्हणजे कोणी हो, प्रेसिडेंट. लक्ष द्या, कोणी सोला सल्ला घेतला, आपल्या सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांचा आणि हायकोर्टच्या न्यायाधीशांचा, आणि यांच्या निर्णयांवर काय केलं, प्रेसिडेंटनी अंमलबजावणी केली, आणि कोणी प्रेसिडेंटनी आणि काय केलं, सीजीआयची नेमणूक, बरोबर. पण इतर न्यायाधीशांची नेमणूक जर करायची असेल, विद्यार्थी मित्रांनो, तर या केसेस आहेत, बरोबर. आता काय आहे, 1+4, 1+4, याला म्हणतो आपण कॉलेजियम सिस्टम. कॉलेजियम सिस्टम, बरोबर. याला आपण काय म्हणतो, हो, कॉलेजियम सिस्टम. मग तुम्हाला जर असा आयोगाने प्रश्न विचारला की कॉलेजियम सिस्टम या केसेसमधून इव्हॉल्व झाली, बरोबर का? कॉलेजियम सिस्टम या केसेसमधून इव्हॉल्व झाली, बरोबर का? सांगा मला. व्हेरी गुड. हा, वेळ सांगतो.
सांगतो माहिती तुला काही प्रॉब्लेम नाही पण सांगतो मला सांगा की कॉलेजियम सिस्टम या केसेस मधून डिफाईन झाली बरोबर का कॉलेजियम सिस्टम या केसेस मधून डिफाईन झाली बरोबर का अगदी बरोबर पहिले सिंगल मेंबर इथे 1+2 इथे 1+4 विद्यार्थी मित्रांनो कॉलेजियम सिस्टम सुद्धा याच केसेस मधून डिफाईन झाली बरोबर आणि आता किती आहे 1+4 इतकं लक्षात आलं का जर सरन्यायाधीशांची नेमणूक करायची असेल जर सरन्यायाधीशांची नेमणूक करायची असेल तर तुम्हाला कोणाला कोण पाहिजे हायकोर्टचे जजेस आणि सुप्रीम कोर्टचे जजेस म्हणजे न्यायाधीश बरोबर इथे सीजीआय लागत नाही इथे सीजीआय लागत नाही कारण की अपॉइंटमेंट कोणाची आहे सरन्यायाधीशांची पण एकदा सरन्यायाधीशांची अपॉइंटमेंट झाली तर विद्यार्थी मित्रांनो जर इतर न्यायाधीशांची नेमणूक करायची असेल तर हे सीजीआय असतात 1 आणि 4 हे न्यायाधीश असतात किती लोकांना हा डिफरन्स कळाला कारण की जेव्हा तुम्ही बुकामध्ये वाचता तर बुकामध्ये खूप काही दिलेलं आहे व्हेरी गुड म्हणजे एक्सप्लेन करू आपण पहिली केस दुसरी केस सगळे एक्सप्लेन करू इतपत लक्षात आलं का इतर न्यायाधीशांची नेमणूक करणे सीजीआय प्लस इतर न्यायाधीश जे 4 सिनियर मोस्ट जजेस आहेत ते सगळ्या लक्षात आलं का तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं का क्लिअर झालं बाकी लोकांना क्लिअर झालं की नाही क्लिअर झाला व्हेरी गुड अपॉइंटमेंट सीजीआय असेल तर सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश आणि हायकोर्टचे न्यायाधीश आणि जर इतर न्यायाधीश असेल तर सीजीआय +1+4 पहिली केस सल्ला म्हणजे काय पहिल्या केसमध्ये सल्ला हा फक्त कोण देणार सीजीआय देणार कोणाला देणार प्रेसिडेंटला पहिल्या केसमध्ये सीजीआय सरन्यायाधीश सल्ला देणार कोणाला प्रेसिडेंट की भाऊ हे नाव आहेत या नावांना एबीसी नावाला तुला काय बनवायचं आहे न्यायाधीश बनवायचा इतर न्यायाधीश बनवायचे तर याची दिलेले आदेश प्रेसिडेंटवर बाइंडिंग नव्हते लक्ष द्या यांनी दिलेले आदेश सीजीआयने दिलेले आदेश प्रेसिडेंटवर बाइंडिंग नव्हते बरोबर कंपल्सरी नव्हते सीजीआयने दिला तर प्रेसिडेंट त्याला वापस सुद्धा पाठवू शकत सीजीआयने दिले तर प्रेसिडेंट त्याला वापस सुद्धा पाठवू शकतो पण 1993 ला सुप्रीम कोर्टनं जी पहिली केस आली होती त्याला ओव्हरराईड केलं म्हणजे याला बंद केलं त्याला काय केलं बंद केलं आणि त्याच्याऐवजी काय सांगितलं 1+2 म्हणजे आता सीजीआय एकटा देणार नाही आता कोण देणार सीजीआय +2 म्हणजे आता जो सल्ला देणार आहे प्रेसिडेंटला आता एक सिंगल सीजीआय देणार आता कोण देणार सीजीआय +2 म्हणजे 2 इतर न्यायाधीश म्हणजे आता 3 लोक मिळून कोणाला देणार प्रेसिडेंटला देणार बरोबर मग प्रेसिडेंटला दिला विधान 3 लोकांनी तर या तिन्ही लोकांचे निर्णय प्रेसिडेंटवर का असेल बाइंडिंग असेल प्रेसिडेंटवर का असेल विद्यार्थी मित्रांनो बाइंडिंग असेल बरोबर मग तुम्हाला माहिती आहे 3 पैकी जर दोघांनी नाही म्हटलं तर का होईल बहुमत असेल का इथे जर 3 पैकी 2 लोकांनी म्हटलं याने बनवायचं नाही हा तसाच आहे शेमडा माझ्यासारखा बरोबर सर्दी झाली बघा तर विद्यार्थी मित्रांनो इथे रिजेक्ट केलं जातं बरोबर मग ती 3 पैकी जर 2 लोक नाही म्हणत असेल तर एकच मेंबर असेल त्याचे नाव पाठवल्या जात होते म्हणून काय वाटतं सुप्रीम कोर्टनी 1998 ला याला सुद्धा ओव्हरराईड केलं आणि आता की टाकले 1+4 बरोबर 1+4 आणि आता यांची निर्णय कोणावर बाइंडिंग आहे प्रेसिडेंटची कोणावर बाइंडिंग आहे प्रेसिडेंट पण 5 पैकी मिनिमम 2 लोकांनी सुद्धा नाही म्हटलं ना बरोबर मिनिमम 2 की मिनिमम 4 सांग नाही किती लोकांनी म्हटलं तर त्यांना बनवता येत नाही ते रिजेक्ट होत 5 पैकी 4 लोकांनी जर म्हटलं तरच राष्ट्रपतीवर बाइंडिंग आहे म्हणजे 5 लोक फेवर मध्ये पाहिजे 1 लोक नॉन फेवर मध्ये स्वतः पण असं झालं 3 आणि 2 झालं तर विद्यार्थी त्यांचे नावं प्रेसिडेंटकडे पाठवले जात नाहीत आणि प्रेसिडेंटवर ते बाइंडिंग सुद्धा नसतात म्हणजे तुम्ही विचार करा
की जर तुम्हाला CGIची नेमणूक करायची असेल तर तुम्हाला इतक्या टेन्शन घ्यायची गरज नाही. डायरेक्ट सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश आणि हायकोर्टचे न्यायाधीश दोघं मिळून प्रेसिडेंटच्या सहाय्याने ते करतील, बरोबर. पण विद्यार्थी जेव्हा तुम्हाला इतर न्यायाधीशाची नेमणूक करायची असेल तर 3 केस आहेत. पहिली केस CGIचे जे जजमेंट आहे प्रेसिडेंटवर बाइंडिंग होते, त्याला ते वापस सुद्धा पाडू शकतो. पण आपल्या जजमेंटला ओव्हरराईड केलं 1993 मध्ये. त्यामध्ये काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, CGI+2 म्हणजे 1+2 म्हणजे 3 मेंबर्स सांगतील कोणाला, प्रेसिडेंटला. पण या 3 पैकी जर 2 सदस्यांनी नाही म्हटलं, संपलं नाही, क्लोज टू केस. ते जजमेंट आपण ते रेकमेंडेशन प्रेसिडेंटकडे पाठवतो. आणि नंतर विद्यार्थी मित्रांनो की जे 1+4 आहे, 1+4 आहे, बरोबर, म्हणजे 5 आहे. या 5 पैकी 2 लोकांनी सुद्धा नाही म्हटलं ना, बरोबर. 5 पैकी 2 लोकांनी सुद्धा नाही म्हटलं हे नावं प्रेसिडेंटकडे जाणार नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे थांबूया आणि तुम्हाला सांगतोय मी आपण 12ला भेटूया. ॲक्च्युली थोडा सर्दीचा जास्त प्रॉब्लेम होऊन झाला आहे, त्रास होऊन झाला आहे. जर मला सर्दीचा त्रास झाला तर आपण आज लेक्चर नाही की 12 वाजता, बट होप सो मी गोळ्या घेतो आणि जर मला बरं वाटलं तर आपण 12ला भेटूया. ठीक आहे, तसं मी सरांना सांगून देतो. ठीक आहे, सॉरी सर्दी थोडी जास्तच आहे. आपण भेटूया. बाय बाय.